शिर्डी मतदारसंघामध्ये ग्रामपंचायत सदस्यही नसलेला मंत्र्याचा मुलगा शासकीय अधिकाऱ्यांचा मिटिंगा घेऊन लहर येईल तसे बेकायदा आदेश देत होता. त्या विरोधात मी जाहीरपणे भूमिका घेतली. त्यामुळे मंत्र्याचा मुलगा अस्वस्थ झाला. मला एकाने येऊन सांगितलं, पिपाडाजी तुमच्या विरोधात मोठं कटकारस्थान चालू आहे. मी विचारलं काय रे बाबा? त्यांनी सांगितलं की 3-3 टोळ्यांना तुमच्या विरोधात हल्ला करायची जबाबदारी दिलेली आहे. पहिली टोळी राहत्यातली पोकळे टोळी, त्या टोळीतला जो प्रमुख आहे दीपक पोकळे याने एका तरुणाला जिवंत जाळून त्याचा खून केला. तो दीपक पोकळे जेलमध्ये त्या ठिकाणी आहे. आणि या टोळीचा जो दुसरा सदस्य आहे तो सकाळपासून दारूच्या नशेत तर झालेला असतो. कोणालाही त्या ठिकाणी डोळे वटरतो. त्याचे आणि पोकळेचे जर कॉल रेकॉर्डिंग त्या ठिकाणी तपासले पोलिसांनी तर शेकडो कॉल त्या ठिकाणी त्या इथल्या टोळीतल्या सदस्याबरोबर झालेले सापडतील. पोकळेचे आणि त्याचे पार्टनरशिप मध्ये पत्त्याचे क्लब त्या ठिकाणी एकत्र आहेत. वेगवेगळे बेंगो आहेत, वेगवेगळे अवैध धंदे आहेत. त्या पत्त्याच्या क्लब मध्ये बंधूंनो गोळीबार झाला. इतकी मोठी घटना घडली तरी सुद्धा साधी नोंदही पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी झाली नाही. इतकंच काय, त्या पत्त्याच्या क्लबच्या आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत त्यांनी या नेत्यांकडे तक्रारी केल्या तरी सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही. दुसरा महत्वाचा विषय, या टोळीतील जो सदस्य आहे तो त्याने दुसरा धंदा सुरू केला. एका सामान्य कुटुंबातील तरुणाला आम्हीच दाखवलं आणि त्याच्याकडे असलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन दिल्लीतल्या लोकांचे खात्यातून त्या ठिकाणी पैसे काढले आणि त्याच्या कुटुंबाला खुश करण्यासाठी एकदा दिल्लीवारी फक्त केली. तो मुलगा 1 वर्षापासून दिल्लीच्या जेलमध्ये आहे. आता हा टोळीतला जो गुंड पोकळेच्या तो या नेत्यांकडे मागणी करतो की आम्हाला नगरपालिकेतून मला 1 ते 1.5 कोटी रुपयाची बोगस बिलं त्या ठिकाणी काढून द्या. मला जी माहिती मिळाली, नेत्यांनी त्याला सांगितलं की राजेंद्र पिपाड्यांच्या बाबतीत जी जबाबदारी तुला दिलेली आहे ती एकदा पूर्ण कर, मग बिलाचं त्या ठिकाणी पाहू. त्या राजपुत्राचा दुसरा जो जोडीदार आहे संगमनेरच्या टोळीचा गुंड, तो मोठा वाळू तस्कर आहे. तो काल परवापासून माझ्यावर गुरगुर करायला लागलेला आहे. त्याच्यावर त्या गुंडाला फायदा व्हावा म्हणून त्याला एक पक्षाचं पद दिलेलं आहे. म्हणजे कुणावर हल्ला केला तर पक्षीय भांडणं झाले असं दाखवता येईल. हा मोठा वाळू तस्कर असल्यामुळे कुणावर हल्ले करतो. त्याने या अगोदर सचिनजी चौगुले काँग्रेसचे तालुका अध्यक्ष त्यांच्यावर लोणी गावामध्ये हल्ला केला, त्यांचे दोन्ही पाय तोडले. त्याची ही सचिन चौगुलेंची बंधूंना त्या ठिकाणी फिर्याद आहे. त्या ठिकाणी त्यानंतर श्रीकांतजी मापरी असतील त्यांच्यावर सुद्धा या गुंडाने, संगमनेरच्या टोळीतील गुंडाने, वाळू तस्कराने हल्ला केला. त्याच्यात सुद्धा तो जेलमध्ये गेला होता. त्याच्यानंतर दादासाहेब पवार निवडणूक कृती समिती अध्यक्ष त्यांच्यावरही हल्ले केले, त्यांना 32 टाके पडले. परंतु बंधूंनो तुम्हाला सांगतो की ज्यांच्यावर हल्ले केले त्यांच्यावरच खोट्या अॅट्रॉसिटीच्या केसेस केल्या जातात, विनयभंगाच्या केसेस केल्या जातात. इतकी गंभीर बाब त्या ठिकाणी आहे. माझ्यावर जर हल्ला केला तर त्या गुंडांचा बंदोबस्त कायद्याने त्या ठिकाणी होईल. परंतु या निमित्ताने मी सांगू इच्छितो की याच्यातील जे प्रमुख सूत्रधार असतील ना त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. कारण कायद्यापेक्षा कोणीही मोठं त्या ठिकाणी बंधूंनो नाही. इतकंच काय, माझे 82 वर्षाचे शेतकरी असलेले वडील, आमच्या बांधा शेजारी असलेलं मुस्लिम समाजाचे कुटुंबीय त्यांना हाताशी धरलं आणि सासूला आणि सुनेला वेगवेगळ्या महिन्यात माझ्या शेतकरी असलेल्या वडिलांच्या विरोधात विनयभंगाच्या 2 खोट्या तक्रारी करायला लागल्या. इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण केवळ राजेंद्र पिपाडांचा आवाज बंद करावा यासाठी केलं गेलं. गेल्या 1-2 दिवसापूर्वी इंस्टाग्रामवर एक पेज त्यांनी तयार केलं. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी, बदनामी करण्यासाठी माझे फोटो असलेले त्या ठिकाणी पोस्ट बनवली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्याच्यावर स्टेटस त्या ठिकाणी लावा. इतकंच काय बंधूंनो, ज्या वेगवेगळ्या बातम्या येतात त्या बातम्याच्या खाली कॉमेंट करायला त्यांची एक टीम लावली. माझ्या पत्नी ममता पिपाडा असतील, माझ्या घरातील काही महिला असतील, त्यांच्यावर अश्लील भाषेत त्या ठिकाणी बोलायला लावलं. इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण ते करतात. मी कधी त्यांच्या कुटुंबापर्यंत गेलो नाही, त्यांच्या महिलेविरुद्ध मी पूर्वी बोललो नाही, यापुढे सुद्धा बंधूंनो बोलणार नाही. परंतु एकच या निमित्ताने मी सांगतो की तुम्ही काचेच्या घरात त्या ठिकाणी राहतात, राजेंद्र पिपाडा काचेच्या घरात त्या ठिकाणी राहत नाही. आणि माझ्याकडे तुमचे इतके कारनामे आहेत, इतकी खळबळजनक माहिती आहे, तर मी सत्य जरी बोललो तरी तुम्ही महाराष्ट्रात तुम्हाला तोंड दाखवता त्या ठिकाणी येणार नाही. तुमची पळताभुई त्या ठिकाणी थोडी होईल. परंतु तुम्हाला सांगतो की माझ्यावर किती हल्ले तुम्ही केले तरी तुम्ही माझा आवाज त्या ठिकाणी दाबू शकत नाही.
कारण राजेंद्र पिपाडा मैदानातून पळून जाणारा कार्यकर्ता नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो.